स्वप्नांचे रंग उरे बाकी काय तुझे साथ संग आकाशी चंद्र चांदणे और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ आपण हे लाईट मोशन ॲपचा यूज करून बनवला आहे। तर आजचा व्हिडिओसाठी जे काही आपले मटेरियल लागणार आहेत बघा, ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर तसाच्या व्हिडिओचं जे आपण बिटमार्क यूज केला आहे बघा, तो बिटमार्क पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे बघा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला तो लाईट मोशन ॲपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर चला, तुमचा एकही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता तुम्ही, आपण आपल्या लाईट मोशन ॲपच्या मेन इंटरफेसवर आलेलो आहे। नंतर तुम्हाला इथे खाली बघा हे दिसून येईल प्रोजेक्टचं ऑप्शन, तर तिथे तुम्हाला टच करायचं आहे। नंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा मी बिटमार्क तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे आपल्या बिटमार्क ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथनं ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर हा बिटमार्क आहे ते ओपन करतो मी। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा बिटमार्क आहे। तर अशा प्रकारचा बिटमार्क आहे, बघू शकताय तुम्ही। तर अशा प्रकारचा दिसून येईल तुम्हाला। तर ह्यात तुम्हाला फोटो कसे ॲड करायचा आहे बघा, जे तुम्हाला आता सॉन्ग लिरिक दिसते बघा, त्याला काही तुम्हाला आहे तसं ठेवायचं आहे, त्याला एडिट करायचं नाही आहे तुम्हाला। आता सगळ्यात खालची जी आपली ग्रुप आहे बघा, ग्रुप, त्याच्यावरती टच करायचं आपल्या ग्रुपवरती। नंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुपचा ऑप्शन शो होऊन जाईल, त्याच्यावरती टच करायचं आहे। नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून ग्रुप दिसून येतील अशा प्रकारचे 4 ग्रुप। नंतर तुम्हाला इथे पहिल्या ग्रुपवरती टच करायचं आहे, पुन्हा तुम्हाला इथे एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे। नंतर बघू शकता तुम्ही, त्यात तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे। तर तुम्हाला जी खालची लेअर आहे बघा, ही व्हाईट कलरची, त्याच्यावरती टच करायचं आहे। नंतर तुम्हाला कलर अँड फिलचं ऑप्शन येते शो होऊन जाईल। नंतर त्याच्यावरती टच करून तुम्हाला बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला दिसून येईल बघा न्यू प्रोजेक्ट, याच्यावरती टच करायचं आहे। नंतर तुम्हाला आपला इथे जो आहे फोटो आहे बघा, आपल्याला फोटो इथे ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारे इथे तुम्हाला फोटो ॲड झालेला दिसून येणार आहे। नंतर तुम्हाला बॅक निघून इथे तुम्हाला मूव अँड ट्रान्सफॉर्मचा ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करून तुम्ही आपली इमेज आहे ते इथे ॲडजस्ट करू शकताय। बघू शकताय तुम्ही, लहान मोठं करू शकताय तुम्ही। तर बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे मी ॲडजस्ट करून घेतली आहे। तर नंतर तुम्हाला इथनं बॅक निघायचं आहे। बघू शकताय तुम्ही, आपली पहिली इमेज जी आहे ती इथे ॲड झालेली आहे अशा प्रकारे। अशाच प्रकारे आपले जे सर्व ग्रुप आहेत बघा, ह्याच्यातले तुम्हाला ग्रुपवरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जायचं आहे। नंतर तुम्हाला जी खालची व्हाईट कलरची लेअर आहे बघा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे अशा प्रकारे। नंतर तुम्हाला इथे दिसून येणार आहे बघा हे न्यू प्रोजेक्ट, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे आपली इमेज ॲड करायची आहे अशा प्रकारे। नंतर तुम्हाला इथे मूव अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसून येणार आहे, त्यावरती जाऊन तुम्हाला इथे साईज जी आहे ती अशा प्रकारे लहान करून घ्यायची, जेणेकरून आपली इमेज ती आहे ती व्यवस्थितपणे ॲडजस्ट होऊन जाणार आहे। अशा प्रकारे बघू शकता आपला सेकंड बीट पण आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे। यात मी इफेक्ट ऑलरेडी तुम्हाला लावून दिलेले आहेत, त्यात तुम्हाला काही एडिट करायची गरज नाही आहे। तर अशाच प्रकारे आपली तिसरा बीट आहे बघा आपला, तिसरा बीट पण अशा प्रकारे मी एडिट करून घेतो आता। अशाच प्रकारे सर्व बीट येथे एडिट करून घ्यायचे आहेत आपल्याला पहिल्यांदा। अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायची आपल्याला इमेज। नंतर इथनं बॅक निघायचं। आता बघू शकता तुम्ही, आपले 3 बीट येथे व्यवस्थितपणे इथे सेट झालेले आहेत। आता आपला शेवटचा बीट राहिला आहे, तो इथे ॲड करायचा आहे आपल्याला। त्याच्यासाठी तुम्हाला ग्रुपवरती टच करून येते एडिट ग्रुप करायचं आहे। नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे, त्याच्या खालच्या लेअरवरती टच करून तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसून येईल बघा कलर न्यू प्रोजेक्टचा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे आपली गॅलरी ओपन होताना दिसेल। तर इथे तुम्हाला आपला जो फोटो आहे बघा, तो इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे। नंतर तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन तुम्हाला इथे साईज आहे ती आपल्याप्रमाणे इथे ठेवायची आहे तुम्हाला। नंतर इथनं बॅक निघायचं आहे। तर बघू शकता आपले सर्व फोटो इथे ॲड झालेले आहेत। नंतर तुम्हाला या ग्रुपमधनं बॅक निघायचं आहे। बघू शकताय तुम्ही आपला जो स्वप्नांचे रंग मी तुझ्या तर अशा प्रकारे आपला बीट आहे तो इथे तयार झालेला आहे।
नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या पहिल्या बीटवरती यायचं आहे. नंतर तुम्हाला प्लसवरती टच करायचं इथं. नंतर तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन इथे आपला जो फोटो आहे ते सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वरती 3 डॉट दिसून येणार आहे. त्यावरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. नंतर अँड ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी ऑप्शनवरती जाऊन इथे तुम्हाला 20% ठेवायचे इथं. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर तुम्हाला आपल्या नेक्स्ट बीटवरती जाऊन अशा प्रकारे बघू शकता. आपला नेक्स्ट बीट आहे 4.20 सेकंदावर. तिथवर येऊन तुम्हाला ह्याची लेअरची साईज आहे, लेंथ आहे बघा, ती येते अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे आपल्या बीट एवढी, पहिल्या बीट एवढी. नंतर तुम्हाला लेअरला प्रेस होल्ड करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचे आपल्या ग्रुपच्या. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे कायचा इंटरफेस. त्यानंतर तुमच्या आता जे आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केली आहे बघा, ह्या इमेजवरती टच करून तुम्हाला इथे इफेक्टवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे ॲड इफेक्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला इफेक्ट सर्च करायचा आहे. बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट आहे बघा, अशा प्रकारे तुम्हाला शो होऊन जाईल सेकंड नंबरला. तो इथे अप्लाय करून टाकायचा अशा प्रकारे. तर बघू शकता तुम्ही आपला इफेक्ट आहे तो इथे अप्लाय झालेला आहे. अशाच प्रकारे सर्व बीटच्या बॅकग्राऊंडला आपल्याला इमेज ॲड करायचे. बीटवरती येऊन नेक्स्ट बीट, सेकंड बीटवरती येऊन तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे. नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन आपली इमेज इथे ॲड करायची. नंतर तुम्हाला 3 डॉट दिसून येणार आहेत वरती, त्यावरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. आपली पुढची जी आता तिसरा बीट आहे बघा, त्याच्यावरती येऊन तुम्हाला तिसरा बीट आहे बघा आपला 8.26 सेकंदाला. त्याच्यावरती येऊन तुम्हाला ह्याची लेंथ आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची. नंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी यावरती जाऊन तुम्हाला 20% ठेवायची इथं अशा प्रकारे. नंतर तुम्हाला याला होल्ड करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचं आहे. नंतर आत्ता जो आपण इफेक्ट आहे आता ॲड केला बघा बॉक्स ब्लर नावाचा, तो इथे कॉपी करून घेतो मी इथनं. अशाच प्रकारे आपण जे फोटो ॲड करणार आहे बॅकग्राऊंडला त्याला तो इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. नंतर आपला जो पुढचा बीट आहे त्याच्यावरती पण आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे बॅकग्राऊंडला. अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून ह्याची ब्लेंडिंग अँड ऑपोजिट आहे बघा, ती मी अशा प्रकारे 20% ठेवतो इथं. आणि आपली जी पुढचा बीट आहे तेवढी ह्याची लेंथ वाढवून घ्यायची. नंतर ह्याला बॅकग्राऊंडला आणायचा अशा प्रकारे होल्ड करून. बघू शकताय तुम्ही. नंतर ह्याच्यात आपला बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट आहे तो इथे पेस्ट करून टाकतो मी. अशा प्रकारे आपला शेवटचा आता फोटो ॲड करायचा आपल्याला. अशा प्रकारे हा फोटो इथे ॲड करून घेतो मी. नंतरनं फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो पुढचा बीट आहे बघा तेवढी साईज ह्या लेंथ वाढवून घ्यायची आपल्या फोटोची. नंतर ह्याची जी ब्लेंडिंग आणि ऑपोजिट आहे बघा ती इथे 20% ठेवतो मी. नंतर ह्याला बॅकग्राऊंडला आणायचं आहे तुम्हाला इमेजला अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. नंतर तुम्हाला इथे इफेक्ट आहे तो आपला पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे. आता ह्याच्या पुढचे जे बीट दिलेत बघा मी तुम्हाला 3 अशा प्रकारचे. ह्यात तुम्हाला बीट सुरुवातीला येऊन 17.15 सेकंदला येऊन तुम्हाला इथे प्लसवरती टच करायचं आहे. नंतरनं तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन आपला कोणताही एक फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथे 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. आता एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे भावांनो इथं अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. नंतर तुम्हाला ह्या बीटवरती येऊन पुन्हा प्लसवरती टच करून येते आपला जो दुसरा फोटो आहे बघा तो इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे. फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. नंतर आपल्या जेवढी बीटची लेंथ आहे तेवढीच आपल्या ह्या लेअरची लेंथ पण वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला शेवटचा फोटो पण इथे मी ॲड करून घेतो. बघू शकताय तुम्ही. आता लेंथ आपली वाढवून घ्यायची बीटची इथं अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. आता काय करायचं भावना, आपण जे आता इमेज ॲड केल्या आहेत बघा ह्या 3, ह्यात तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तो कसा करायचा आहे सांगतो मी इथं. तरी सिम्पली तुम्हाला इमेजवरती टच करून येते इफेक्टच्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे ॲड इफेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला इफेक्ट सर्च करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारचं. बघू शकताय तुम्ही. एक्सपोजर ऑर गामा तुम्हाला अशा प्रकारचा दिसून येणार आहे. पहिला इफेक्ट तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर आता मी जसं सांगतोय तसं करा भावांना. आता तुम्हाला 18.16ला येऊन एक की द्यायची अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे बघू शकताय. 20ला पण एक की द्यायची आपल्याला. नंतर थोडंसं अशा प्रकारे मोठी लेंथ करून घ्यायची. आता ह्याच्याबरोबर एक्झॅक्टली मधात येऊन तुम्हाला अजून एक की द्यायची भावांना. ह्याची जी एक्सपोजर आहे तो आपल्याला 2% फुल एकदम वाढवून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही. आपला जो इमेज आहे अशा प्रकारे ग्लो होताना दिसून येणार आहे आपल्या अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे हा इफेक्ट इथे अप्लाय झालेला आहे. नंतर हा जो इफेक्ट आपल्याला इथनं कॉपी करायचा आहे अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. पुढच्या 2 इमेजमध्ये तो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा. बघू शकताय. जेणेकरून
अशा प्रकारे. त्यानंतर शेवटचा पण फोटोत आपल्याला जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून टाकायचा. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे बघा. तो ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला प्लसवरती टच करून मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला ते ओव्हरले व्हिडिओ अशा प्रकारचा आहे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारचा ओव्हरले व्हिडिओ आहे तो अशा प्रकारचा. त्यातला तुम्हाला कसा एडिट करायचा सांगतो मी तुम्हाला. ॲडजस्ट कसा करायचा आहे. सिम्पली त्या ओव्हरले व्हिडिओवरती टच करून तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन रोटेट करायचं आहे त्याला पहिल्यांदा 90 डिग्रीमध्ये अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर याची साईज जी आहे ती आपल्या अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. फुल स्क्रीनला वाढवून घ्यायची अशा प्रकारे. नंतर ह्याची जी स्पीड आहे बघा ही आपल्याला 2% ठेवायची इथं. एवढं झाल्यानंतर ह्याची ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन तुम्हाला लाईटनवरती जाऊन ह्याला स्क्रीन करून टाकायचं आहे. बघू शकताय तुम्ही. असा दिसून येणार. एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला इथे डिलीट करायचा आहे. नंतर हाच ओव्हरले व्हिडिओ आहे तो इथनं अशा प्रकारे इथे टच करून तुम्हाला कॉपी लेअर करून टाकायची ही. आणि पुढच्या बिटला येऊन पुन्हा आपल्याला ही लेअर आहे ती इथे पेस्ट करून टाकायची अशा प्रकारे बघू शकताय. शेवटच्या बिटला पण हीच लेअर आपल्याला इथे पेस्ट करायची आहे. तर बघू शकताय भावांनो आपला व्हिडिओ एकदम असा तयार झालेला आहे. तर व्हिडिओ बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारचा व्हिडिओ एकदम आपला तयार झालेला आहे. तर भावांनो आत्तापर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. आणि आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा भावांनो. स्वप्नांचे रंग आकाशी चंद्राचा नंतर तुम्हाला इथे एकदा बॅक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसून येईल ह्या कोपऱ्यात. नंतर तुम्हाला आपला जो व्हिडिओ येतो इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो भेटूया आपल्या पुढच्या नवीन आणि एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.